अनवॉन्टेड मॅरेज भाग 44. लेखिका स्नेहलता गाडे. डू यू लव्ह हर? अमितने शेवटी प्रश्न विचारला. डोंट नो. ज्याचं उत्तर त्यालाच माहीत नव्हतं ते उत्तर कसा देणार होता. शेवटी नजर चोरून तो निघून गेला. अमित फक्त गालात हसला. बहुतेक जे आपल्या मित्राला कळत नव्हतं ते त्याला कळलं होतं. अगदी चातकासारखी वाट पाहत होती ती. मेकअप आर्टिस्ट येऊन तिला तयार करून गेली होती. लग्नाच्या 10 दिवसांनी त्याने मुंबईमध्ये ग्रँड पार्टी ऑर्गनाईज केली होती. ओळख करून देणार होता तो पूर्ण जगाला त्याची बायको आहे म्हणून. उद्यापासून तिची ओळख पूर्ण बदलून जाणार होती. खूप सुंदर तयार झाली होती. ब्लॅक कलर तिच्यावर खुलून दिसत होता. आज नेहमीपेक्षा वेगळी भासत होती. त्याच्या आवडीचा ड्रेस आज तिच्यावर उठून दिसत होता. तो आला. तिच्या हृदयाची धडधड वाढली. फोनवर बोलत होता. एक नजर तिच्याकडे पाहायचे कष्ट त्याने घेतले नाही. सरळ फोनवर बोलून बाथरूममध्ये गेला. तिचं अस्तित्व त्याने नाकारलं होतं आज. पहिल्यांदा ती इथे नाहीच असं वागत होता. नेहमी तिला छळणारा आज तो रुहान नव्हताच. थोड्याच वेळात तो बाथ घेऊन बाहेर आला. टॉवेलने केस पुसत कानाला हेडफोन लावून बोलणं चालू होतं. खाली फक्त टॉवेल होता. त्याला आज असं शर्टलेस पाहून नजर फिरवावी नाही वाटली. एका कोपऱ्यात उभी राहून त्यालाच पाहत होती. 10 दिवस त्याच्यासोबत राहत होती पण कधी त्याला डोळे भरून पाहिलं नव्हतं. आज पहिल्यांदा त्याचं ते रूप डोक्यात साठवत होती. परफेक्ट बॉडी. अगदी जिममध्ये घाम गाळून 6 पॅक बनवले होते. त्याचं ते पिळदार शरीर पाहून हिच्या पोटात मात्र पीळ पडायला लागला. श्वास रोखून त्याला पाहत होती. ओले केस ड्रायरने सुकवत होता तर त्याचे ते सिल्की केस कपाळावर येत होते. गळ्यात असलेली प्लॅटिनमची चेन अधिकच खुलून दिसत होती. त्याची ती भारदस्त छाती पाहून तिने आवंढा गिळला. मुली ज्याची स्वप्न पाहतात तो तिला असाच न मागता मिळाला होता. त्याचे ते ब्राउनिश आईज त्याला सूट होत होते. 6 फूट उंची असल्याने ती त्याच्या पुढे अगदीच बुटकी वाटत होती. तो अंगाने भरलेला आणि ती नाजूक बाहुली. तो हॉट डॅशिंग पर्सनॅलिटी असलेला आणि ती साधी गावंढळ असलेली. मेळ कुठेच नव्हता तरी जोडी देवाने बनवली होती. खूप सुंदर दिसत होता. अंगावर बॉडी परफ्यूम फवारला आणि इथे ही भानावर आली. सगळं काही परफेक्ट होतं पण आज त्याच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव कुठेतरी हरवले होते. पुन्हा एकदा त्याचा केलेला अपमान आठवला आणि ती यावेळी पळत जाऊन त्याला बिलगली. पाठमोरा होता तो. त्याच्या पाठीवर ते हात हळुवार येऊन लिपटले होते. अचानक तिचं असं जवळ येणं त्याला अपेक्षित नव्हतं. सुखद धक्का होता त्याच्यासाठी पण यावेळी त्याला वाहवत जायचं नव्हतं. खरं तर आल्यापासून नजर तिच्यावर होती. उगाच तिच्या समोर घुटमळत होता. लक्ष नाही असं दाखवत असला तरी लक्ष तिच्यावर होतं. आज ती कमालीची सुंदर दिसत होती. तिला आपल्या मिठीत घ्यायचा विचार त्याने खूप शिताफीने रोखला होता पण आता तीच अशी जवळ आल्याने पुन्हा हार्टबीट फास्ट झाल्या होत्या. लिव्ह मी. कडक आवाजात त्याने तिला दूर करायचा प्रयत्न केला. दिखावा होता तो. तिचं जवळ येणं सुखावून गेलं होतं. सॉरी ना, उगाच हात उगारला. चुकलं माझं. पण आता माफ कर ना. काय करू? चुकीचं काही वाटलं की सरळ हात उठतो रे माझा. तू भांडतो ना तेव्हा मनाला एक प्रकारची शांती मिळते. तुझा हा बोला नाही सहन होत. तुझं ते बकबक करणं, मला चिडवणं, उगाच त्रास देणं याची सवय झाली आहे. आज ते सगळं मी मिस केलं. ती सटवी आली नसती तर हे सगळं झालंच नसतं ना. प्लीज ना आकडू, मला माफ कर. शिवानी आत्ताही त्याला मिठी मारून उभी होती. शर्ट आत्ताही घातलं नव्हतं पण आज तिला काही वेगळं वाटत नव्हतं. यावेळी मात्र त्याचा नाईलाज झाला आणि तिचं बोलणं ऐकून त्याने एका झटक्यात दूर केलं. जवळ थांबला असता तर लगेच विरघळला असता. इतक्यात माफ नव्हतं करायचं कारण यावेळी नातं एकतर तुटेल नाहीतर कायमचं जुळेल असं ठरवलं होतं त्याने. रुहान, रुहान प्लीज ऐक तरी. सरळ तिला इग्नोर करत तो चेंजिंग रूम मध्ये निघून गेला. आह, किती तो राग. माफ केलं असतं तर काय बिघडलं असतं? का कळत नाही त्याचा राग मला वेडं करून सोडत आहे. त्याला मारल्यावर इतका त्रास नसेल झाला तेवढा त्याला मी का मारलं हा विचार करून मला त्रास झाला आहे. पण काही हरकत नाही. मी पण शिवानी आहे. त्याला बोलायला भाग पाडणार म्हणजे पाडणार. आता नाही तर रात्री तर येईल ना जवळ. शिवानी स्वतःशीच हसली. सवय झाली होती त्याच्या कुशीत झोपायची. माहित होतं आपणच त्याच्या जवळ जातो पण तिलाही आता ती उबदार मिठी हवी हवीशी वाटत होती. रिसेप्शन 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलं होतं. दोघे सोबतच पोहोचले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. सानूला पाहिलं आणि इतक्या वेळ त्याच्यासोबत चालणारे ती लगेच त्याला बिलगली. सगळेच होते त्यामुळे त्यालाही काही करता येत नव्हतं. कमरेत हात घालून तोही चेहऱ्यावर हसू ठेवून सोबत चालत होता. सगळेच दोघांना ग्रेट करत होते.
तिचे बाबा तिला आनंदात पाहून आनंदी होते. रमा पण भारावून तिला पाहत होती. पहिल्यांदा राक्षस वाटणारा तिचा दाजी आज तिला राजकुमार वाटत होता. अपर्णा मात्र हनीमूनला गेल्यामुळे येऊ शकली नव्हती. आपल्या बाबांना पाहून लगेच पळाली. आईच्या गावात आज तर कोणत्या तरी राजाची राणी असल्यासारखं वाटत आहे. सगळे कसे डोळे फाडून पाहत आहे. कोणती तरी सेलिब्रिटी असल्यासारखं फील होत आहे. शिवानी हलकं हसू चेहऱ्यावर ठेवून सगळीकडे पाहत होती. पूर्ण प्रोग्राममध्ये तो मोजकेच बोलत होता. असंही अशा बिझनेस पार्टीमध्ये तो अगदी गुड बॉय होता. बिझनेस बद्दल बोलताना बाकी विचार मनात येत नव्हते. दोघांची नजरानजर झाली की तो लगेच नजर फिरवून घेत होता. काही मोजक्या पाहुण्यांशी तो स्वतःहून ओळख करून देत होता. आजी आई त्यांच्या मैत्रिणीसोबत ओळख करून देत होत्या. शिवानी विचार करत होतो की उद्या तुला घेऊन आपल्या घरी जावं. लग्नानंतर तू आलीच नाहीस. बाबा बोलले आणि इथे तिचा चेहराच उतरला. तिचा आकडू साहेब रागात असताना कसा पाय उचलणार होता देव जाणे. पण बाबांना पण नाही म्हणता येत नव्हतं. आता फक्त आजची रात्र होती तिच्या हातात त्याला मनवण्यासाठी. डान्स केला, सोबत जेवण केलं तरी आज नेहमीसारखा वाटत नव्हता. दिसायला हॉट दिसत असला तरी हसू गायब होतं. जावई, शिवानीला काही दिवसांसाठी घेऊन जायचा विचार आहे. नाही म्हणजे लग्न झालं असं अचानक आणि ती नंतर आली नाही म्हणून घेऊन जातो. तिच्या बाबांनी रुहानला सांगितलं. बाबा, अजूनही ती तुमची मुलगी आहे. तुम्हाला हवे तितके दिवस ठेवून घ्या तिला. माझी काही हरकत नाही. त्याने हलकं स्मित करत सांगितले आणि अमित आला तर तो तिकडे निघून गेला. ओ मिस्टर, बोलायचं आहे. अमित सोबत बोलताना मध्येच ही आली. वहिनी, हाय, हॅलो, नमस्ते. मी तुमचा लाडका देर, तुमच्या नवऱ्याचा लाडका मित्र अमित. अशी काय जादू केली की माझ्या मित्राला तुमच्याशिवाय कोणी दिसत नाही? अमितने आपली ओळख करून देत विचारलं. त्यांचं माहित नाही, पण माझ्यावर नक्कीच जादू केली आहे. तुम्हाला म्हणून सांगते, कोल्हापूरमध्ये कितीतरी मुलांना असं चपलेने झोडलं हो, पण अजिबात वाईट वाटत नाही. पण इथं साधा फटका मारला तर त्यांना सोडा, आता मलाच वेड लागायची पाळी आली. मला ना खरंच तुमच्या मित्राने झपाटलं आहे. भाऊजी, आपण पुढील गप्पा नंतर मारू. आधी माझ्यावरचं भूत उतरू द्या. तिने बोलतच रुहानचा हात पकडला आणि त्याला आपल्यासोबत घेऊन गेली. पार्टी लॉन पासून दूर मागे एका बाजूला ती त्याला घेऊन आली होती. हे बघा, खरंच सॉरी, मी चुकले. आता लग्न झालं तर मला वाटतं आपण खरंच नव्याने सुरुवात करू. मी तुमची फ्रेंड बनायला तयार आहे. कोणत्याही नात्याची सुरुवात मैत्रीने करायला हवी, हो ना? तिने आपला हात त्याच्या पुढे केला, पण तो तर त्या हाताकडे पाहत सरळ निघून गेला. खड्ड्यात गेली मैत्री. इतकी अकड मला मला या शिवानीला नाकारलं. मेल्यावर नरकात तरी जागा मिळेल का रे? जा, नको बोलू. गेला उडत. तीही पाय आपटत निघून गेली. पार्टी छान झाली. रुहानने पुन्हा पत्रकारांना त्यांच्या लग्नाची थोडक्यात कहाणी सांगितली. लोकांसमोर तर अगदी परफेक्ट कपल होतं. उद्याच्या न्यूज चॅनलची हेडलाईन तेच असणार होते. प्रोग्राम संपला आणि सगळे घरी आले. ती आपल्या बाबांना राहण्याची सोय करत होती की याने आधीच रूममध्ये येऊन झोपून घेतले. रोज तिच्याकडे तोंड करून झोपणारा तो आज पाठ करून झोपला होता. चेंज करून आली ती, बेडवर अंग टेकले, पुन्हा उठून बसली. झोप काही येत नव्हती. हळूच त्याच्या बाजूला वाकून पाहिलं. तिची चाहूल लागली आणि त्याने डोळे मिटले. यार, हा तर झोपला. काय करू आता? कशाला याच्या कुशीची सवय लागली काय माहीत. आता घ्या, तो काही कुशीत घेत नाही तर आपली उशी घ्या आणि झोपा. शिवानीने पुन्हा आपल्या उशीवर डोकं टेकवले. 5 मिनिट झाले तर पुन्हा उठली. अगदी त्याच्या कानाजवळ जात मोठ्याने ओरडली, गुड नाईट. बोलून ओठ टेकवले तिने त्याच्या गालावर. नक्की काय करत आहे हे कळलं नाही, पण आज पहिल्यांदा तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले होते. तो आता नक्की चिडेल म्हणून केसांपासून खाली पायापर्यंत चादरने स्वतःला झाकून घेतलं. तो वैतागून उठून बसला खरा, पण आता तिची करामत पाहून तसाच पाहत राहिला. देवा, बालविवाह केला असं वाटत आहे. ही इतकी बालिश आहे तर आमची मुलं कशी असतील? रुहानने मनातच डोक्यावर हात मारून घेत बोलून दाखवलं. पण नंतर मूल हा विचार येताच पुन्हा नजर तिच्याकडे गेली. खरंच असं होईल? आपण कधी एक होऊ का? हा प्रश्न त्याने स्वतःलाच विचारला. पुन्हा काही डोक्यावरचं पांघरून काढायची तिची हिंमत झाली नाही. दोघे आज टक जागेच होते, पण तरीही एकमेकांपासून दूर होते. सकाळी तिला जाग आली तर तो नव्हता. आजूबाजूला पाहिलं पण नजरेस तो दिसलाच नाही. जिममध्येही जाऊन आले, पण तिथेही तो नव्हता. सकाळ त्याचा चेहरा पाहून होत होती आणि आज तोच दिसला नाही. खूप चुकल्यासारखं वाटत होतं.
काही गरज नाही त्याचा इतका विचार करायची. काय समजतो काय स्वतःला? सॉरी बोलले ना तरी इतकी अकड. आता तर बोलणारच नाही. असंही आज मी कोल्हापूरला जाणार आहे. माझ्या दुनियेत, जिथं त्याच्यासाठी काहीच जागा नाही, जिथं फक्त आनंद आहे. त्याची आठवण पण काढणार नाही की पुन्हा इथं कधीच येणार नाही. तिने पाय आपटत बाथरूम गाठलं. बाई प्यार में कभी कभी ऐसा भी होता है. पाहत होता तो तिची ती तगमग, पण समोर येत नव्हता. सकाळी त्याला लवकरच जाग आली. खरं तर झोपलाच नव्हता. रात्रभर तिला कुशीत घेऊन आपल्या मनात उमलत असलेल्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. खूप मुली त्याच्या आयुष्यात आल्या, पण इतकी जवळीक आणि इतका सॉफ्टनेस कोणासोबत जाणवला नाही. पुन्हा सकाळी तिच्या त्या प्रश्नांना त्याला सामोरं जायचं नव्हतं, म्हणून खूप लवकर आज तो ऑफिसला आला होता. पण तरीही नजर एकटक समोर असलेल्या स्क्रीनवर होती. झोपलेली ती खूप क्यूट वाटली त्याला. आताही तिची ती भिरभिरती नजर आपल्याला शोधत आहे कळत होतं त्याला, पण तरीही वेळ घेत होता आपल्याच मनातल्या त्या भावनेला नक्की काय नाव द्यावं म्हणून. निघाली होती ती आपल्या बाबांबरोबर. आधी इथे आली तेव्हा इथे यायची इच्छा नव्हती आणि आता जाताना पाय उचलत नव्हता. काहीतरी मागे सुटत आहे असं वाटत होतं. त्याला पाहण्यासाठी जीव तुटत होता. काय करू काय करू. हां, फोन करते. कुठे आहे ते तर कळेल. पण नंबर सोबत राहत असून नंबर नव्हता याचं तिलाच नवल वाटलं. कधी गरज नव्हती पडली त्याच्याशी बोलायची, पण आता गरज नव्हती तर इच्छा होती. जाताना निदान त्याचा आवाज ऐकायचा होता. रुचिता, म्हणजे ते नक्की आता कोणत्या तोंडाने आपल्या नणंदेला सांगणार होती की बाई मला माझ्याच नवऱ्याचा नंबर सांग. बोलताना पण शब्द सुचत नव्हते, पण बोलावं तर लागणार होतं. माझ्या फोनची बॅटरी डेड झाली आहे. प्लीज यांना कॉल लावून देशील का? थोडं बोलायचं होतं. कळलं होतं तिला तो ऑफिसला गेला आहे, म्हणून आता कॉलवर बोलून आपलं समाधान करणार होती. हो, का नाही. रुचिताने लगेच आपला फोन दिला. अगदी काही सेकंदात तिने रट्टा मारून तो नंबर पाठ केला. आता कॉल लावला तर वाजणारी रिंग ऐकून तिच्या हृदयाची घंटी मात्र जोरजोरात वाजू लागली. कधी त्याचा आवाज कानावर पडेल असं झालं होतं, पण नक्की काय बोलायचं म्हणून पुन्हा प्रश्न पडला. नेमका त्याच वेळी त्याची मीटिंग होती. नाहीतर निदान रुचिताचा नंबर पाहून तरी कॉल उचलला असता. पण बहुतेक हा दुरावा देवानेच त्यांच्या नशिबी लिहिला असेल. हातात पकडलेल्या त्या फोनकडे एकटक पाहत होती. वाईट वाटतं ना कोणी आपल्याला भाव देत नसेल तर. पण काय आहे ना, आपण अशी अपेक्षाच का ठेवावी जी पूर्ण होणार नसेल. डू यू रिमेंबर वन थिंग, तू त्याच्या टाईपची नाही. नवरा बायको असून त्याने तुला हातही नाही लावला. यावरून तुला कळत नाही का की त्याला तुझ्यात अजिबात इंटरेस्ट नाही. सानू इथे येत शिवानीला बोलत होती. आता तर डोळे कधीही भरून वाहतील अशी अवस्था होती. खूप मुश्किलीने तिने त्या डोळ्यातल्या पाण्याला अडवून ठेवलं होतं. असं काही नाही, मी लग्नाची बायको आहे त्यांची. तू जे बोलते त्याला इतकं काही महत्व नाही. मी महत्वाची नसते तर काल इतक्या सगळ्या लोकांसमोर माझी ओळख करून दिली नसती. मुळात मला तुझं काही ऐकायचं नाही. पाहुणी आहे, पाहुण्यासारखी राहा. शिवानी बोलून निघून जात होती, पण मनात आलं की खरंच तो आपल्याला कधी पत्नीचा दर्जा देईल का. अबे ओ पागल, तू फक्त एक पाऊल उचल की तो पूर्ण तुझ्याकडे यायला तयार आहे. सो व्हॉट, अशा 4 काळ्या मण्यांची किंमत आजकाल बाजारात कवडी मोल आहे. जस्ट वेट अँड वॉच. आरजे आधीही माझा होता आणि आत्ताही माझा आहे. लवकरच तुला तो माझ्या मिठीत पाहायला मिळेल. माझ्या या सेक्सी लुकने मी त्याला पुन्हा मिळवेल. कायमचा. तू काहीच करू शकणार नाही. पुअर गर्ल. सानू तिच्यावर हसत निघून गेली. ती गेली तशी शिवानी रडतच आपल्या रूममध्ये गेली. आता खरंच आपली किंमत शून्य आहे असं वाटलं. त्याला नवरा म्हणून तिने कधीच दर्जा दिला नव्हता. मग आता का वाईट वाटत होतं हेच कळत नव्हतं. बराच वेळ रडून मन मोकळं केलं. बेडवर त्याच्या बाजूने हात फिरवला. त्याच्या शर्टला मिठी मारली. अजूनही त्याचा सुगंध दरवळत होता. जणू त्याच्या मिठीत असल्याची फिलिंग वाटली. सगळीकडे नजर टाकून ती निघाली. भाभी, कम बॅक सून, वी विल मिस यू. वेदिका तिला मिठी मारत बोलते. भाभी लवकर ये, आम्ही वाट पाहतोय. रुचितानेही साईड हक केला. भाभी, उशीर झाला तरी चालेल, पण माझ्यासाठी तुझी कोणी फ्रेंड असेल तर सेटिंग लावून दे. काय आहे ना, अजून मी बॅचलर आहे, त्यामुळे माझ्या भावना अशा उड्या मारत आहेत. वेदांत आपल्या नेहमीच्या स्टाईलने बोलतो. तशी उदास झालेली ती खुदकन हसली. घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन कोल्हापूरसाठी निघाली.
मेकअपची दुकान. आता काहीतरी करावं लागेल. यांची लव्ह स्टोरी पुढेही पाहायची असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. पण काय? त्यांना हनीमूनला पाठवू का? म्हणजे तिथे जाऊन एकमेकांचा खून करतील. हनीमूनला तेच जातात ज्यांना एकमेकांबद्दल प्रेम आहे, ते नाही जे नेहमी एकमेकांना मारायला उठतात. मग काय करायचं? असं काहीतरी करायचं की दोघांनाही कळेल की ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत. कसं? बॅटरी, जरा विचार करू दे की. मी काही सुपरमॅन नाही जे सगळं मीच करेल. तुमची नसलेली डोकी चालवा की. आयडिया, रुचिता बोलली आणि आत्ता कुठे इतक्या वेळ चाललेल्या त्या चर्चेला ब्रेक लागला. तिकडेने चांगलाच प्लॅन बनवला होता, पण आता त्याला प्रत्यक्षात अंमलात आणायची गरज होती. काहीही कर, पण पुन्हा त्याला आपल्या या हॉट लुकच्या जाळ्यात ओढ. आधीच ती इरावती गावठी अडाणी असून घरात तिचाच मान असतो. आई साहेब तर तिला डोक्यावर घेऊन मिरवतात. सगळं सगळं असून आम्हाला आश्रित सारखं राहायला लागतं. आता मी जे भोगलं ते माझ्या मुलांच्या नशिबाला नको. रुहान स्मार्ट आहे, स्वबळावर इतकं सारं कमावलं आहे. हे सगळं मी त्या मूर्ख मुलीच्या हातात नाही जाऊ देऊ शकत. सानू काही कर, पण आता ती गेली ते पुन्हा परत यायला नको. ती मुलगी नको आहे मला या घरात. काकी आपल्या हातात असलेला फोन खाली फेकत बोलतात. घरात वर्चस्व हवं म्हणून आता शिवानीला मार्गातून काढणं गरजेचं होतं. तिचं ते रोकटोक बोलणं आणि अतिहुशारी त्यांच्यासाठी धोका होती. पुढे जाऊन ती आपली मनमानी चालू देणार नाही कळत होतं. म्हणून आता सानूला हाताशी घेऊन त्या शिवानी नावाचं वादळ कायमचं उधळून लावायच्या प्रयत्नात होत्या. डोंट वरी आंटी, आज रुहान आणि मला एक होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकत. आज तो आणि मी. सानू पुढील योजना आखत एकटीच लाजली. शिवा, वहिनीसाहेब आल्यात तुझ्या, तिकडे नजर ठेव. आपली माणसं कायम सोबत हवी. अजून एक, आग लावली कोणी हे कळलं नाही. जे कोणी आहे ते काय करत आहे हे लवकर शोधा. शिवानीवर नजर ठेवा. तिची प्रत्येक क्षणाची खबर मला कळेल याची सोय कर. रुहान नुकताच आपल्या केबिनमध्ये आला होता. कामाचा लोड आज जरा जास्त होता. आता फ्री झाला तर आधी तिची आठवण आली. काही दिवसात कोल्हापूरमध्ये बरंच काही घडलं होतं आणि आता त्याचा तपास रुहान करत होता. त्याने शिवानीला खोटं सांगितलं होतं की दुकान त्याने जाळलं, पण खरं काही वेगळं होतं. ती या सगळ्यापासून अनभिज्ञ होती. त्याने पुन्हा पुन्हा तिचा जातानाचा व्हिडिओ प्ले करून पाहिला. उतरलेला चेहरा आणि सुजलेले डोळे पाहून तिची हालत कळत होती, पण हा दुरावा तो रोखू शकला नव्हता. आज घरी जायची इच्छा तर नव्हती, पण तरीही तिची आठवण तिथेच होती. त्याच आठवणीत रमायला तो घरी आला होता. आपल्या जिममध्ये उगाच घाम गाळत तिचाच विचार चालू होता. रात्र बरीच झाली होती. डोक्यात फक्त शिवानी होती. हातात घेतलेला फोन कितीतरी वेळा खाली ठेवला. बोलायचं होतं तिच्याशी, पण असं अचानक काय आणि कसं बोलावं हेच कळत नव्हतं. का गेली मला सोडून? का नाही कळत तुला माझ्या मनातलं? का माझ्याशी न बोलताच गेली? का नेहमी विचार न करता निर्णय घेऊन मोकळे होते? सानू आणि मी हा आमचा पास्ट होता, पण माझा प्रेझेंट आणि फ्युचर तूच आहेस. नाही बोलता आलं मला, पण तू समजून घ्यायला हवं होतं ना. तो आता आपला राग सगळा त्या पंचिंग बॅगवर काढत मनातच बोलत होता. तिने मारलं याचं यावेळी वाईट वाटलं नाही, पण तिने आपल्यावर थोडा सुद्धा विश्वास दाखवला नाही याचं वाईट वाटत होतं. तो शेवटी थकून थकून तिथेच टेबलवर झोपला. डोळ्यात फक्त तिचं रूप होतं. तिची हालत पण काही वेगळी नव्हती. आपल्याच घरात आज ती अनोळखी होती. सगळं काही तिचं होतं, पण तरीही काहीतरी हरवलं होतं. चेहऱ्यावरचा आनंद बहुतेक ती मुंबईमध्येच ठेवून आली होती. आताही आपल्या रूममध्ये एका कोपऱ्यात बसून येताना गुपचूप सोबत आणलेला त्याचा फोटो उराशी कवटाळून एकटीच बडबडत होती. का का असं करतो? आधी नव्हतं लग्न करायचं ते जबरदस्ती केली. नव्हतं राहायचं सोबत तरी राहायला भाग पाडलं. आणि आता दूरही जायचं नव्हतं तर एका शब्दानेही नाही अडवलं. म्हणू शकत नव्हता का की नाही जायचं? माझी खरंच काही गरज नाही का तुला? मी कोणीच लागत नाही का तुझी? ती मुलगी मला बोलते ती तुला मिळवणार. मग माझं काय? माझं अस्तित्व तुझ्यासाठी काही आहे की नाही? का असं केलं? प्रेमात पडायला भाग पाडलं आणि आता हे विरहाचे दुःख देत आहे का रुहान, का? त्याचा फोटो घट्ट पकडून बोलत होती. त्याचा अबोला आता खायला उठला होता. तो बिझी होता आणि हिने समज केला की त्याने टाळलं होतं तिला,
पण आता तिला कोण सांगणार की आग दोन्हीकडे लागली आहे. विरहाच्या आगीत आज 2 जीव जळत होते आणि सानू आपला घाणेरडा प्लॅन रेडी करत होती. काय असणार होतं या नात्याचं भविष्य? दोघे बोलून दाखवतील का आपल्या मनातल्या भावना? जाणून घेण्यासाठी पुढील भाग ऐकायला विसरू नका. भेटू लवकरच पुढील भागात. धन्यवाद.